इथं मॅन ऑफ द मॅच पंकज पाटील मंगळमूर्ती वाजे संघाचा सुपूर्द करायचे. चला 2 फलंदाज मैदानाकडे लगेच रवाना व्हा. वेळ तशी कमी आहे. 25 मिनिटाचा पूर्वार्ध आणि 25 मिनिटाचा उत्तरार्ध फक्त राहणार आहे. रोहित चला लगेचच प्लीज. अभिनंदन पंकज पाटील. चला धाकटूजी संघ रोहित प्लीज मैदानाकडे रवाना व्हा. आपण आदरणीय रमाकांतजी वामन म्हात्रे साहेब यांना विनंती करतोय आपण सन्मान स्वीकारायचा आहे. रमाकांतजी वामन म्हात्रे साहेब यांना विनंती करतोय की दादा आपण आपला सन्मान स्वीकारा प्लीज. तर लाईव्ह कॅमेरा आणि त्याचबरोबर रोहनला विनंती करेन की मोहा कोल्हेवाडी संघाचे सगळे सच्चे समर्थक विशालदादा असतील, संग्रामदादा असतील, साळवीसाहेब असतील, सगळ्यांनी सन्मान स्वीकारा आपण प्लीज. आपण सगळ्यांना विनंती करतो की आपला शुभ सन्मान या मोहा कोल्हेवाडी संघाचे मुख्य पॅकर्स या आपण आपला सन्मान स्वीकारा. चला सामना सुरू करा. फिल्डिंग सजवा लगेच. महेश स्मृती मोहा कोलीवाडा वर्सेस MMV धाकटी जुई. पाच सेकंदाचा खेळ. चला छत्रक्षण सजवायचं आहे. वेळ अजिबात नाही. आम्ही टाईम चालू करणार मग तुम्हाला त्या 25 मिनिटामध्ये इनिंग संपवायचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला फिल्डिंग लगेच सजवणं गरजेचं आहे. सुयश कोळी हे सगळे कोळी बंधू हुलकेश कोळी याचा खेळ कित्येक मैदानावरती पाहिलाय. लेट्स प्ले. पहिला चेंडू सुयश कोळीचा. निर्धाव चेंडूची सांगता होती. रोहित घरत यार कव्हर पॉईंटच्या मधून चेंडू जातोय. धावा मात्र घेतले जातील. 1 2 2 कंप्लीट रन. 2 रन कंप्लीट. रोहित घरत आणि सनी घरत हा तडाख आहे
अनुभवाची शिक असते आणि रोहितच्या बॅटचा तडाखा कित्येक मैदानावरती पाहिला आहे. कारण बऱ्याच वेळेला धाकटे तुम्ही म्हटलं की 2 रोहित एकत्र उतरतात खेळायला आणि त्यावेळेला कन्फ्युजन फार होतं. आताही तसं झालं होतं, पण आत्ता मात्र सनी आहे. त्याच्यामुळे या 2 रोहितमधली पहिली अशी टीम आहे की त्यावेळेला त्यांच्या वडिलांचं नावही लिहावं लागतं. रोहित घरत याच्या बॅटमधला हा चांगला फटका, चेंडू हवेत राहिलाय. कव्हर्सला मोठा फटका दाखवायचा होता, चेंडू सरळ जाऊन विसावला कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि साधा सोपा झेल घेत रोहित घरतला परतवलाय. पहिली विकेट सुयशनं मात्र यश मिळवून दिलं या संघाला. एक षटकार खाल्यानंतर पलटवार केला आणि 8 या धावसंख्येवर पहिला विकेट गमावला रोहित घरत. एक रोहित परतला आणि दुसरा रोहित मात्र मैदानाकडे रवाना झाला. रोहित जी घरत परतला आणि रोहित एस घरत मैदानाकडे रवाना झालाय. रोहित आणि सनी हे 2 घरत बंधू मात्र किती उभे आहेत, परंतु सुयश कोळी, कारण मोहा कोळीवाडा म्हटलं की सगळे कोळी बंधू अप्रतिम कामगिरी करताना पाहतोय. एक षटकार एक दुहेरीचा फटका, त्यासहित 8 धावा जोडल्या आणि परतला रोहित घरत. सुयश कोळी पुन्हा एकदा सज्ज आहे. पंचवीस मिनिटाचा पूर्वार्ध आणि 25 मिनिटाचा उत्तरार्ध. एक चांगला फटका आहे, मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला आहे, तिथून मात्र धाव घेतली जाईल 1 आणि 1 या धावसंख्येनं धाबाकडे धावा लागत आहेत, त्या म्हणजे 9. नऊ धावा 5 षटकांचा खेळ आहे आणि 5 षटकांच्या खेळामध्ये सगळ्यात जास्त धावा जो संघ जमेल त्या संघाला बाय दिली जाईल. हाही एक प्रश्न आहे, कारण एकाबरोबर दुसऱ्या सामन्याला बाय घेतली जाईल, पण त्यासाठी मात्र धावा जमाव्या लागतील. कारण 66 धावा आतापर्यंत बाजी संघाने जमवलेत. एक षटकाचा खेळ संपलाय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना MMV धाकटुजी संघ धावून ठेवतोय 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 वर. चला फार वेळ नाही घ्यायचा, कारण पंच तसे अलर्ट करतीलच नो डाऊट. प्रत्येक वेळेला आता सामने खूप वेळेवर संपणेही गरजेचं आहे. पहिल्या सामन्यानं खूप वेळ घेतला, परंतु त्यानंतर मात्र सगळे सामने अगदी उत्तम वेळेत संपलेत. कारण दुसरा सामना तर 21-21 मिनिटाची इनिंग खेळले दोन्ही संघ. तिसरा सामनाही उत्तम राहिला आणि आता हाही सामना सर्वोत्तम होईल यातील मात्र शंका नाही आहे. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज ज्याचं नाव मोहा कोलिवडमध्ये ब्रँडेड गोलंदाज म्हणून नाव राहिलं आहे. उत्तम कामगिरी सदैव या गोलंदाजाकडून अपेक्षित राहिली आहे आणि तोच गोलंदाज योगेंद्र कोळी. जोगेंद्र कोळी. तर स्ट्रायकर फलंदाज मात्र आपण पाहतोय सनी. सीमारेषा बाहेर स्ट्रेट वे 6 धावांसाठी फटका. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगची सीमारेषेचा 7-12 आपल्या नावावर केल्यागत हा फटका लगावला आणि जोगेंद्र कोहलीसारख्या ताकदवान गोलंदाजाला पहिल्या चेंडूवर प्रेशरमध्ये टाकलंय. क्या बात, कॉन्फिडन्स पहा. हा चेंडू मात्र उत्तमरित्या निभावला गेलाय. त्याच्यामुळे पहिल्या चेंडूवर जोगेंद्रनं जरूर षटकार खाल्ला आहे, परंतु त्यानंतर मात्र कमबॅक मिळवतोय. 16 धावा धाबळकर लागत आहेत. आणखीन एक चांगला चेंडू. MMV धाकटी जुई म्हणजेच
मैत्री मिलिंद विनोद धाकटी जुई, विनोद स्पोर्ट्स धाकटी जुई. आणि खऱ्या अर्थानं जर विचार केला तर उपसरपंच मंगेशजी गरज साहेब या धाकटी जुई संघाच्या टी शर्ट आपण पाहतो, त्या टी शर्टचे स्पॉन्सर्स त्यांनी केलेत आणि ते मंचावर उपस्थित, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आणि त्यानंतर माहीतच असेल की टी शर्ट बोललं की 100 टी शर्ट छापावे लागतात. चांगला फटका पुन्हा एकदा मिड विकेट टावर झाला. क्षेत्ररक्षक उलकेश चेंडू परत येईल, उचलेल, फेकेल, तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट. हा सामना ही 2 जिगरबाज संघांमध्ये आहे. कारण धाकटी जुईची लढतीचा खेळ, धाकटी जुईचा खेळ कित्येक मैदानावरती डे नाईटमध्ये आम्ही पाहिला आहे. डे स्पर्धा असू दे अथवा नाईट टुर्नामेंट असू दे, धाकटी जुई बलाढ्य कायम राहिली आहे. परंतु जर विचार केला ना मोहा कोलवाडा संघाचा, तर हा संघ भल्या भल्यांना नमवणारा संघ ठरला आहे. चांगल्या चांगल्या लॉर्ड्समध्ये खेळत अनेक दिग्गजांना शह देण्यासाठी याची ओळख राहिली आहे. हा झेल सुटला आणि सुटलेल्या झेलाबरोबर धावा झाल्या बहाल 2. आणि या 2 धाव्यानं असे झेल सुटले तर नक्कीच अंगलट येऊ शकतं. कारण हा सोपा झेल होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं 30 यार्डाच्या आतमध्ये, पण सुटलेल्या या झेलनं धावा 2 बहाल झाल्या त्या सनी घरातला. आणि अशा प्रकारे या 2 धाव्यानं धावा लागल्या त्या तब्बल 20 धावा. चांगली गोलंदाजी होत असताना क्षेत्ररक्षकांची साथ लाभणं हे तेवढंच अपेक्षित असतं आणि त्याशिवाय क्रिकेट घडणं नाही. कारण क्रिकेट हा एकाचा कामच नाही आहे, टीम वर्क हा मुख्य मोटो या क्रिकेटमध्ये राहिला टीमचा. पहा गोलंदाजी सुंदरच राहिली आहे, यात तीळ मात्र शंका नाही आहे. जोगेंद्रची ओळख आहे ती. मी पहिल्यांदा म्हटलं भलं पहिल्या चेंडूवर त्यांचा षटकार खाल्ला, पण त्यानंतर कमालीचा कमबॅक मिळवला आहे. त्यानंतर धावा त्याने 10 दिल्या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवर षटकार पण सुटलेला झेल, त्याच्यामुळे पृथ्वीकरण थोडंसं बदललं. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये सुयश कोळीनं 10 धावा, या षटकामध्ये जोगेंद्र कोळीनं 10 धावा, अशा 20 धावा करायला लागतात 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजनबी स्पोर्ट्स ओळे संघाच्या माध्यमातून अतिशय उत्तमरित्या ही स्पर्धा हाताळली जाते आहे. शिस्तीची क्रिकेट इकडे नेहमीच पाहायला मिळते आहे. सर्वोत्तम मैदान कुंडेवालचं हे आउटी ग्राउंड अनेक मोठ्या स्पर्धेचा साक्षीदार बनला आहे, त्यामध्ये तिळमात्र शंका नाही. कारण अतिशय उत्तम स्पर्धा या मैदानावरती अनेक वेळा कुंडेवालच्या नगरीमध्ये आपण खेळताना पाहिलं आहे. सदाचार्य भास्कर साहेब असतील, मयूरशेठ भोईर असतील आणि इतर सगळी मंडळी, संतोष असतील, या सगळ्या मंडळींना अनेक वेळा उत्तमरित्या स्पर्धेंचं सुनियोजित आयोजन या मैदानावरती करताना पाहिलं आहे. आणि हे मैदान जी ओळख राहिली आहे उत्तम आणि सर्वोत्तम स्पर्धेसाठी, ती ओळख पुन्हा एकदा अजनबी ओळ्याच्या माध्यमातून इथे या स्पर्धेचं सुनियोजित आयोजन होताना पाहतोय. गोलंदाज सुयश कोळी पुन्हा एकदा सज्ज. प्रयत्न चांगला होता जरूर. स्ट्रेट हिटचा फटका आहे, सिंगल रोखलाय. चांगला आहे, रिफ्लेक्शन चांगले आहेत, रिॲक्शन ही चांगले आहेत, ॲक्शन ही चांगले आहेत आणि खेळ ही सर्वोत्तम आहे. उत्तम फेकी आली उलकेची, त्याच्यामुळे लगेचच गोलंदाज सुयशने चेंडू पकडला, उचलला, फेकला आणि तोही स्ट्राईक एंडला फेकण्यासाठी सज्ज होता. रोहित घरात पुढे सरसावून स्टेप आउट केला. नंतर कळलं की आता चेंडू आपल्या आवाक्यात नाही आहे, तेवढ्या सक्षमतेनं खेळून काढला त्यानं आणि पॉईंट्समधून फक्त दिशा दिली. चाणक्य कसं असावं क्रिकेटमध्ये दाखवलं. जसा चेंडू टोलवला, भरता वेगानं तो धावला आणि या धावाच त्यांना उपयोगी नंतर पडतील. धावा आल्या तब्बल 2. रोहित एस घरात, गोलंदाज सुयश, दबलकर धावा लागत आहेत त्या 24 धावा. तिसरा षटक प्रगतीपथावर. डेड बॉलचा कॉल पंच विशालजी पाटील सर, दीपक बोराडे सर आणि हेमंतजी कोळी हे त्रिकूट आज आपण इथे पाहतोय. उमेशजी भोईर, रायगड क्रिकेट समाजाच्या कसोयांचे गुणलेखक प्रमुख म्हणजे ओळख राहिली आहे आणि उत्तम गुणलेखन
हा त्यांचा मुख्य ब्रँड राहिला आहे. चांगला चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षकाला चेंडू फसवतोय. फेकी येईल तत्पूर्वी माझा 2 धावा, परंतु चांगलं तिथेही ॲक्शन रिॲक्शन पाहिली आणि धावा मात्र इथे येत आहेत 2. सुंदर रन बिटवीन द विकेट्स आहे. काय जोरदार पळलं जात आहे, धावलं जात आहे आणि या 2 धाव्यानं धावफलक जाऊन ठेवते 26वर. तिसरं षटक. आतापर्यंत मोठी धावसंख्या नाही म्हणता येणार, ज्याप्रमाणे खेळ सुरू आहे आणि ज्यासाठी धाकटी जुई संघ ओळखला जातो. धाकटी जुई संघाचा हा चांगला फटका आहे. क्षेत्र चेंडूपर्यंत पोहोचेल. सुंदर क्षेत्ररक्षण. विनीत बाउंड्री मागची. हा विनीत लक्षात घ्यायचं आहे, सीमारेषा मागं आहे अजून, त्याच्यामुळे धाव जरूर लगावली आपण. पाणी यानंतर पाणी रेडी राहायचं आपण. या षटकानंतर 1 चेंडू शिल्लक आहे, यानंतर पाणी घेऊन जायचं मैदानाकडे. त्याच्यामुळे उत्तमरित्या इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं आहे. स्क्वेअर लेगला, डीप स्क्वेअर लेगला विनीतचं 2 धावा या चेंडूवरती आल्या आणि धावफलक धावा या 2 28. काय सुरेख रन बिटवीन द विकेट आहे. रोहित अतिशय उत्तम गोलंदाजी म्हणेन. परफेक्ट ब्लॉकरमध्ये चेंडू टाकले जात आहेत, तेवढ्या सक्षमतेने ते खेळले जात आहेत, परंतु गोलंदाजी मात्र टिचून धावा पळून काढलेत आणि त्याच्यामुळे त्या धावा जमल्यात. सुयश कोळीची गोलंदाजी काय सुंदर आणि बहारदार राहिले. 2 षटकात 19 धावा दिल्या, विकेट्स कमावली 1, परंतु मी म्हणेन की टिचून गोलंदाजी, कारण 2 रोहित 1 सनी गरज याच्यासमोर इतकी ताकदीची गोलंदाजी करणं सोपं नाही आहे. ड्रिंक्स ब्रेक घेतल्यात आहे आणि ड्रिंक्स ब्रेकमध्ये स्ट्रॅटर्जी ठरवली जाईल, कारण ज्या धावा पळून काढलेत ना, आतापर्यंत सामन्याचा विचार केला तर 6 वेळा 2-2 धावा धावलेत. चला ड्रिंक्स ब्रेक. पाणी घेऊन जा पटकन. त्यांना 1 बॉटल द्या. तर अशा प्रकारे 3 षटकांचा वाद विकेट संपला आणि धावफलकावर धावा लागल्या ते तब्बल 1 बाद 29 धावा. अजून 2 षटक उर्वरित. 2 षटकामध्ये रोहित आणि सनी घरात कशा प्रकारचा खेळ करतील, कशा प्रकारचा खेळ राहील, परंतु मी तर म्हणेन की ताकदवान फलंदाजी समोर मोहा कोलीवाडा संघानं आतापर्यंत तरी उत्तम दर्जाची गोलंदाजी केली आहे. डीजे अजनबी स्पोर्ट्स ओळे संघ आयोजित स्वर्गीय गोरख धर्म गायकवाड व स्वर्गीय गणेश विष्णू मुंगाजी यांच्या स्मरणार्थ 3 दिवसाची ही भव्य दिव्य स्पर्धा. प्रथम क्रमांक तब्बल 1 लाख, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक 25,000, प्रत्येकाला भव्य चषक अशी ही भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतो. आणि पहिला काल मात्र टाकीगाव संघाचा बहारदार खेळ सुपर 3 मध्ये दाखल. आज कोणता संघ जाईल सुपर 3 मध्ये? डीजे सिस्टीम, केपी साऊंड सिस्टीम, कमलेश नांदगाव, डीजे हर्ष आणि मयूर यांचं विशेष स्वागत. PTC लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. ते संदीपजी भास्कर साहेब आणि त्याचबरोबर ज्युनियर आणि सिनियर केडी या दोघांचंही विशेष कौतुक, त्यांचं सर्व टेक्निशियनचं विशेष कौतुक आणि कॅमेरामनचंही स्वागत. आवटी मैदान, त्याचबरोबर गुणलेखक म्हणून उमेशजी भोईर, नीरज राणवत पॅनल आपली उत्तम भूमिका निभावताना उमेश कोळी. चेंडू राहिला हवेत, मोठा फटका सजवायचा होता, फटका फसला आणि इथे माझा फलंदाज रोहित मात्र होतोय बाद. दोन्ही रोहित परतीच्या प्रवासाला लागलेत. उत्तम कामगिरी राहिली जरूर, परंतु मी म्हटलं होतं की ताकदवान फलंदाजीच्या क्रमासोबत समोर उत्तम गोलंदाजी राहिली आहे. उमेश कोळी गोलंदाजीच्या मार्कवर आहे. पहिला चेंडू वाईट आला, पण त्यानंतर मात्र लगेचच वाईटाचे दिवस सरून चांगले दिवस आले आणि विकेट्स कमावली. धावसंख्या स्थिर, ती म्हणजे 30.
2-30. नवीन फलंदाज योगेश भोईर. योगेश भोईर ऑन स्ट्राईक. स्पर्धेचे आयोजक म्हणून काम करताना अजित मुंगाजी खूप मेहनत घेताना पाहतोय. रायगड प्रीमियर लीग 2024 पर्व 5वी या पठ्ठ्यानं गाजवली आहे. अजून दिल्ली दूर आहे. वाईट बॉल कॉल. परंतु ज्या प्रकारची पहिलं अर्धशतक त्या मैदानावरती सेंट्रल पार्कवर ठोकलंय ना, लाजबाब. दुसरी इनिंग तेवढ्या ताकदीची उत्तमरित्या खेळ आणि खऱ्या अर्थानं आपल्या गुणवत्तेला न्याय मिळाला आहे. उमेश कोळी पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर. राईट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस चुकला आहे. सेफ लँडिंग होईल यातील मात्र शंका नाही. तत्पूर्वी धावा मात्र जोडल्या जातील 2. फुलटॉसला मोठा फटका कन्वर्ट नाही करता आला, त्याच्यामुळे धावा मात्र आल्या योगेशच्या बॅटमधून. योगेश भोईरच्या 2. या 2 धावेनं स्कोरबोर्ड मूव्ह होईल, जाऊन ठेपेल तो 33वर. 2 बाद 33 धावा. उन्हाचा तडाखा, सकाळी आणि रात्री थंडीचा तडाखा आणि इथे मात्र खेळाचा एक धडाका. सुयशची गोलंदाजी काय उत्तम राहिली आहे. खोलवर टप्प्याची गोलंदाजी ब्रह्मास्त्र राहिलाय. ज्याप्रमाणे सुयशची गोलंदाजी पाहिली आउटसाईड द ऑफ स्टंपने परफेक्ट यॉर्कर लाईनचे चेंडू होते, तशाच प्रकारची गोलंदाजी जोगेंद्रनेही केली आणि अशीच गोलंदाजी उमेश कोळीही करतोय. त्याच्यामुळे धावसंख्येला आत्तापर्यंत तरी आलं बसलंय. 33 धावा धावाकडे लागलेत, पण त्या मैदानावरती कमी धावांनीही आज झुंजवलाय. राईट आर्म राऊंड द विकेट. जोरदार अपील पहा. उत्साहात फुल. प्रेशरही टाकलाय. तुम्ही डिस्कस न करू, पंच निर्णय येईल पंचांचा. तुम्ही फिल्डिंग लावून घ्या. तुम्ही फिल्डिंग लावायची आहे. कारण प्रेशर क्रिएट करण्याचा हा प्रयत्न जरूर चांगला असेल, परंतु इथे विचार विनिमय केला जाईल आणि ठरवलं जाईल आऊट की नॉट आऊट. फिल्डिंग लावा प्लीज. फिल्डिंग लावा. थर्ड अंपायर बॅट ओके लागली का बघायचे, म्हणजे खाली लागले का बघायचं. ओके येस, हेमंत कोळी साहेब न्याय निवाडा करतील. चांगला जोरदार अपील. आतापर्यंत विचार केला तर रोहितजी घरातनं धावा जमवल्या 8. 4 चेंडूमध्ये एक षटकार ठोकला. त्यानंतर रोहित याच घरातून धावा जमवल्या 9 आणि सनी घरात चांगला खेळतोय. सनी घरात एक षटकार सहित आतापर्यंत 12 धावा जोडलेत आणि योगेश भोईरनं 3 चेंडूमध्ये 2 धावा जोडलेत. 33 धावा धावाकडे लागलेत. विचार विनिमय केला जातोय, कारण आपल्याकडे एवढेही कॅमेरा नाही आहेत की एवढं क्लोज पाहिलं जाईल. बॅटची एज लागले नक्कीच, पण तुम्हाला बघायचं आहे फक्त गुड की तो लँड झालाय खाली की नाही. तुम्ही काहीही सुचवू नका, कारण सुचवलं जाईल. इथे फक्त पंच आणि आमचे तिसरे पंच, त्याच्यामुळे खेळाडूंकडे फक्त मुभा आहे अपील करण्याची. निर्णय मात्र येईल. क्लोज पाहिलं जातं, एकदम क्लोज. येस, आउट. OUT आउट. फलंदाज होतोय बाद. बऱ्याच विचार विनिमयानंतर मात्र फलंदाज इथे झालाय बाद. उत्तम निर्णय फायनली आलाय.
चांगली गोलंदाजी उमेश कोहलीची होती आहे, कारण ज्याप्रमाणे त्याने 2 वाईट जरूर टाकले, पण या षटकामध्ये धावा ही फक्त आतापर्यंत 4 आलेत, 2 विकेट्स त्याने कमावलेत. नवीन फलंदाज क्रीजकडे जाताना आपण पाहतोय तो म्हणजेच अंकेश पाटील. अंकेश पाटील इथून धावा जोडाव्या लागतील. उमेश कोहली विकेट कमावतोय, चांगली गोलंदाजी राहिली आहे, धावा आतापर्यंत स्थिर झालेत. 2 रोहित पाटील, रोहित घरत जे परतले, त्यानंतर मात्र योगेश भोईर परतला, अजूनही सनी घरत क्रीजवर उभा आहे, तर स्ट्रायकर मात्र राहील तो अंकेश पाटील. नवीन फलंदाज उमेश कोहली गोलंदाजीच्या मार्कवर. 4थं षटक प्रगतीपथावर. राईट आर्म राऊंड द विकेट, बॅटची कडा, फाईन लेग रिकामा आहे, फाईन लेगची जागा रिकामी आहे, ती हेरली आणि फाईन लेग मधून चेंडू सरळ गेला सीमारेषेच्या बाहेर, चौकार. एक चौकार आला, या चौकारानं बऱ्याच अवधीनंतर धावामध्ये फेरबदल झाला. धाबळकर धावा लागत आहेत, 37 धावा. 37 लॉस ऑफ 3 विकेट्स. फुल टॉस आणि पुन्हा एकदा, परंतु इथं योगेंद्राने हेरलाय. योगेंद्राकडे चेंडू गेला, फाईन लेग कॅप्चर केला होता. फलंदाजाला दुसरी रन घ्यायची होती, पण योगेंद्रानं चांगले एफर्ट दाखवले. अगदी फाईन लेगला हाही चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकला असता, परंतु रिफ्लेक्शन दाखवले चांगले. आणि इथे मात्र जोगेंद्रनं मात्र, आणि इथे धावा संघासाठी वाचवल्या कमीत कमी 3 धावा. 1 धावा आली, 4 षटकांचा खेळ संपतोय आणि इथे मात्र धाबळकर धावा लागत आहेत. त्या म्हणजेच मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स दाखवतोय संघाच्या 3-38. तर मी विनंती करेन, नेक्स्ट सामना उत्कर्ष सावळे आणि यंग स्टार वहाळ या दोन्ही संघाच्या संघनायकांना पूर्वार्धामध्ये टॉस करायचं आहे, यासाठी आपण लगेचच मंचाची संपर्क साधायचा आहे. टॉस करण्यासाठी मोहाचा सन्मान नंतर होईल. मोहा संघाचा संघनायकाचा सन्मान केला जाईल, ज्याप्रमाणे पनवेल संघाचा केला, वाजी संघाचा केला. ज्या ज्या संघाने आम्हाला सहकार्य केलं, ॲडजस्टमेंटसाठी सपोर्ट केला, त्या संघांच्या संघनायका सन्मान अजनबी स्पोर्ट्स नेहमीच सर्वांचा सन्मान करत राहिला आहे. दोघांचे विशेष कौतुक. षटक संपल्यानंतर टॉस केला जाईल उत्कर्ष सावळे आणि यंग स्टार वहाळ या 2 संघादरम्यान. चला, दोन्ही संघनायकांनी रेडी राहायचं आहे. ऋतिक कोळी गोलंदाजीच्या मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट, वाईटचा इशारा दाखवला जातोय. फलंदाज बाद, फलंदाज बाद. बोट आकाशाकडे गेलं, बोट आकाशाकडे गेला आणि फलंदाज मात्र झालाय बाद. काय सुंदर ॲक्शन पे रिॲक्शन पहा, काय झालं. फलंदाज राहिला वाईटच्या नादामध्ये, परंतु इथे मात्र बोट आकाशाकडे गेलं आणि उत्तम निर्णय विशालजी पाटील साहेबांचा, सरांचा काय सुंदर निर्णय आला आणि फलंदाज मात्र झाला बाद. तो म्हणजेच अंकेश पाटील, क्रमांक 4. या षटकामध्ये कमीत कमी 10 ते 12 धावा जोडणं अनिवार्य राहणार आहे, कारण तुम्हाला कमीत कमी 45 ते 50 पर्यंतचं आव्हान ठेवावा लागणार आहे. कारण मोहा कोलीवाडा संघ, मी मगाशी म्हटलं, एक छुपा रुस्तम संघ आहे. चांगल्या धावा जमवण्यामध्ये, चांगल्या संघाच्या विरोधात चांगला खेळ आतापर्यंत मोहा कोलीवाडानं प्रत्येक वेळेला केला आहे. ऋतिक कोळीनं पहिल्या चेंडूवर विकेट कमावली आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय आदित्य जोशी. तर नॉन स्ट्राईकला मात्र सनी अजूनही तसाच उभा आहे. स्ट्राईक रोटेट का केली जात नाही, सलामीर सनीला स्ट्राईकवर का घेऊन आलं जात नाही आहे, यासाठी विचार विनिमय तर होणं गरजेचं आहे. परंतु ऋतिक आपलं काम निभावतोय, उत्तम क्षेत्ररक्षण, उत्तम. चेंडूंना फसवेगिरी केली होती, चेंडूंना फसवलं होतं. उल्केश कोळी आपली कमाल दाखवतोय, कारण इथे कदाचित चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकला असता. ऐन मुख्य क्षणाला चेंडूने उचली घेतली, चेंडू सरळ भरता वेगानं चालला होता, त्याच्यामुळे इथे त्यानं मात्र ऐन टायमाला जम्प केलं.
मी तू तू हु तू जरूर सुरू आहे, पण धावा मात्र मिळते फक्त आणि फक्त एक धाव. पूर्वार्धामधील आता मात्र 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावलकर धावा लागले 40 धावा. आज 46 धावा, 42 धावा वाचवल्या गेल्या. 46 धावांचा पाठलाग झाला. नंतर मात्र धावा इथे जमल्या त्या 65. त्याच्यामुळे आत्तापर्यंत तरी वाजे संघ फ्रंट फुटला राहणार आहे. बाईच्या रेसमध्ये वाजे संघ राहणार आहे, कारण धावा त्याने जमवल्या 65. जास्त धावा जमेल तो संघाला बाई दिली जाईल. यानंतर सामना असणारे उत्कर्ष सावळे आणि यंगस्टर वहाळ दोन्ही संघाच्या संघनायकाला लास्ट कॉल आहे की आपण टॉस करण्यासाठी संपर्क साधायचा आहे. आणि हाही निर्धाव चेंडू, वाईडच्या नादामध्ये चेंडू निर्धाव होत आहेत. अंतिम चेंडू, काय सुरेख गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर विकेट, लॉक षटक कसं फेकायचं याचा प्रात्यक्षिक दाखवलं आहे. 3 धावा आतापर्यंत फक्त. परंतु हा चेंडू ना उंची घेतली आहे, नुसते उंची नाही, अंतिम क्षणाला धावा जमल्या. या 6 धावा लढण्याचं सामर्थ्य बहाल करतील, ते म्हणजेच MMV धाकटी संघाला. आणि या 6 धावांनी धावा लागल्या तब्बल 47. येणारे चेंडू 30 आणि 48 धावांची गरज आहे. या दरम्यान आपण वळूया सन्मानाकडे. या गावचं एक आदर्श व्यक्तिमत्व, माजी सरपंच आणि त्याचबरोबर सदैव या मुलांसोबत राहणारा व्यक्तिमत्व, अनेक गडकिल्ले सर करणारा, खऱ्या अर्थानं गडकिल्ले चढण्यासाठी, अनेक गडकिल्ल्यांची भ्रमंती करण्यासाठी हा माणूस सदैव तत्पर असतो. आजही अनेक किलोमीटर चालत आपलं शरीर जरी भलेही रिटायर्ड झाले असतील ड्युटीवरून, तरी पण आजही स्वतःला स्वस्थ ठेवण्यासाठी या माणसानं अथक प्रयत्न घेतले आहेत. माणुसकीचा वसाना वारसा चालवणारे सुनीलदादा पाटील यांना विनंती करतोय की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे. अजितजी मुंगाजी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते एक अतिशय उत्कृष्ट व्यक्तिमत्व सुनीलदादा पाटील माजी सरपंच यांचा यथोचित मान सन्मान या मंचावर करायचा आहे. एक गोड माणूस आहे, उत्तम माणूस आहे आणि माणुसकीची नाळ जोडलेला हा माणूस म्हणजे आदरणीय सुनीलदादा. सुनीलदादा पाटील यांचा यथोचित शुभ सन्मान. इथं मात्र एक यंगस्टार स्टार खेळाडू अजित मुंगाजी यांच्या शुभ हस्ते केला जातोय. एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व, स्वच्छ चारित्र्य, धाडसी कर्तृत्व. कोणाकडे उसणं मिळत नसतं तर ते स्वतःच्या हिमतीवर मिळवावं लागतं. ते स्वतःच्या हिमतीवर मिळवलेले आदरणीय सुनीलदादा पाटील, आपलं मनपूर्वक स्वागत. त्याच्यावर मंगेशजी घरत उपसरपंच धाकटी जुई विनंती करतो, दादा आपण सन्मान स्वीकारायचा आहे. मंगेशजी घरत, त्यानंतर संग्राम घरत, विशालजी पाटील आणि प्रताप पाटील, आपण सगळ्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. उपसरपंच धाकटी जुई, मंगेशजी, आपला शुभ सन्मान इथे मात्र केला जातोय. आणि ऐकूया पुढच्या सामन्यात, या सामन्याचा उत्तरार्ध दीपक पाटील सर पळसपे यांच्या गोडवाणीतून. धन्यवाद. सन्मान केला जाईल. आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. संग्रामजी घरत, त्यांचा सन्मान केला जाईल. मी विनंती करेन संग्रामजी, आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये अजनबी स्पोर्ट्स ओळे आयोजनाकडून आपला सहर्ष स्वागत आहे संग्रामजी घरत. त्यानंतर विशालजी पाटील यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. त्यांना सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा सन्मानाचा स्वीकार करावा. विशालजी पाटील,
तर विशालजी पाटील यांचा सन्मान केला जातोय या मुख्य व्यासपीठावर. त्यानंतर प्रतापजी पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांना सुद्धा विनंती आहे यानंतर आपण सन्मान स्वीकारावा. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. प्रतापजी पाटील यांचा सन्मान केला जाईल आणि त्यानंतर आमचे मान्यवर परेशजी पाटील यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित केले जाईल. त्यांना सुद्धा विनंती आहे आपण सन्मानाचा स्वीकार करावा. आपल्या सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. अजनबी स्पोर्ट्स ओळी आयोजित या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष सहर्ष स्वागत. तीस चेंडू आणि 48 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे. मोहा कोळीवाडा या संघासमोर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. अनिकेत कोळी आणि ओमकार कोळी. गोलंदाजी मार्कवर रोहित घरत. मोठं नाव आहे. बऱ्याच वेळेला तालुकानिहाय स्पर्धेमधून सुद्धा जेव्हा उरणचा संघ खेळतो तेव्हा या संघाला खुल्या गटातलं क्रिकेट ओपनचं क्रिकेट खेळताना सुद्धा आपण कित्येक वेळेला पाहिलं असेल. आणि रोहित घरत गोलंदाजी मार्कवर याची 2 मुख्य षटकं जी आहेत यामध्ये बरंच काही दडून राहिलेलं असेल आणि फार महत्वाची षटकं ठरतील. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन पूल केला यावेळेस मात्र रोहितला. मिड विकेटला फिल्डर आहे. धावसंख्येचा श्रीगणेशा होत असताना मोहा कोळीवाडा संघासाठी अनिकेतच्या बॅटमधून येते पहिली धाव. 48चं टार्गेट आहे. फार मोठं टार्गेट म्हणता येणार नाहीये की कारण 10च्या खाली सरासरी राहिले आणि त्याचमुळे इकडे प्रत्येक षटकामध्ये एक मोठा फटका आणि सिंगल्सना सुद्धा हा सामना जिंकता येऊ शकतो. परंतु धाकटी जुई एक मोठा संघ आहे. थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर शफल क्रॉस होऊन फाईन लेगला फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न मात्र होता तो ओमकारचा, परंतु हा प्रयत्न फसलाय. रोहित घरत अँगल बनवून गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म ऑफ द विकेटनं लेग ब्रेक तुम्हाला पाहायला मिळतील, आउट स्विंग पाहायला मिळतील याच्या गोलंदाजीमधून आणि म्हणूनच एक प्रॉपर लाईन आणि लेंथवर गोलंदाजी सातत्यानं तो करत असतो. चांगला फटका, थोडा रूम मिळाला आणि पूल केला बॉलला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून. ओमकार कोळीचा धमाका. इट्स अ ह्यूज वन. 6. थोडासा मी म्हणेन शॉट ऑफ लेंथ होता आणि बॅकफुटला जाऊन चांगल्या पद्धतीने मी तर म्हणेन हा पूल एक्झिक्यूट केला ओमकार कोळीनं या 6 धावेनं आणि तोही रोहित घरतवर मात्र षटकार आलाय. आणि त्यामुळे या ओव्हरमध्ये जेवढ्या धावा जास्त काढता येतील त्या प्लसमध्ये राहणार आहे. कारण रोहित घरत या संघाचा मुख्य गोलंदाज आहे आणि याच्या गोलंदाजीवर बरंच काही निर्भर आहे. 48 धावांचा बचाव करायचा असेल धाकटीजुई संघाला तर रोहित घरतची गोलंदाजी प्रामुख्याने चालणं फार गरजेचं आहे. परंतु सध्याच्या घडीला असं दिसत नाहीये. पहिल्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावर. ओ चांगला फटका यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनच्या दिशेनं बॉल जाईल सीमारेषा पार आणि ओमकार कोळीच्या बॅटमधून येतोय यावेळेस चौकार. गोलंदाज सय्यार. लोवा फुल टॉस बॉल होता. निवडले क्षेत्र डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. ओमकार कोळीच्या बॅटमधून पुन्हा एकदा लाजवाब फटका. बॉल सीमा पार चौकार.
गोलंदाज रोहित पुन्हा एकदा बोथ विकेटनं यावेळेचा हा चेंडू थोडासा बेट करून गेलाय फलंदाजाला. इकडे निर्धाव चेंडू आलाय, परंतु रोहित घरत सारख्या मुख्य गोलंदाजाच्या अगेन्स्ट पहिल्या षटकामध्ये धावा जमा केल्या, त्या तब्बल 15 धावा. हे चांगलं षटक राहिलं मोहा कोळीवाडा संघाच्या दृष्टिकोनातून. चला, उत्कर्ष सावळे आणि यंगस्टार वहाळ दोन्ही टीमच्या कॅप्टन मध्ये टॉस केला जाईल. मी विनंती करतोय होळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच साहेब सुनीलदादा पाटील, एक प्रेमळ व्यक्तिमत्व आणि त्यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल संपन्न केला जाईल. तो उत्कर्ष सावळे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय, अभिनंदन. तर 48 धावा खरं तर बचाव करण्यासाठी धाकटीजुई संघ मैदानामध्ये उतरला खरा, परंतु मुख्य गोलंदाजालाच फटके पडलेत. रोहित घरतच्या पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 15 धावा, त्यामुळे कव्हर करावं लागेल हे षटक अंकेश पाटीलला. ज्या पद्धतीने ओमकार कोळी धोकादायक बनलाय आतापर्यंत, त्याच्या पाठमधून 14 धावांची खेळी साकारले, 2 चौकार 1 षटकार, अशा पद्धतीने धावा निघत असताना गोलंदाज तयार अंकेश पाटील. ओव्हर द विकेट हा चेंडू लेंथ बॉल होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला हा चेंडू. कट करण्याचा प्रयत्न अनिकेतनं जरूर केला, कोणताही संपर्क आलेला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. चौथा सामना आजच्या दिवसामधील. आज 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळतात, त्यामुळे 5 संघ दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करणार आहेत. दुसऱ्या फेरीतील जी पहिली लढत असेल ती वरचेओळे आणि खारकोपर या 2 संघादरम्यान होईल, हे निश्चित झालंय. त्यामुळे दोन्ही संघ आपण लवकरात लवकर ग्राउंड्सवर या. यावेळेचा हा चेंडू आपटण्याचा प्रयत्न करण्यात आला, अनप्लेबल, खूपच जास्त उडाला हा चेंडू. ऑब्व्हियसली व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंच दीपक बोराडे सर देत असताना एक अतिरिक्त रन धावसंख्येमध्ये जोडली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचले, ती 16 ऑन बोर्ड. 48 धावांचं टार्गेट आहे. एमएमव्ही धाकटीजुई संघाला परतायचा असेल तर ब्रेक थ्रू हवाय. यावेळेस मात्र कंबाल फटका, बॅकफुटला गेला, स्लॅश केलाय, कट केले बॉलला, जाईल कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं, सीमा रेषा पार. अनिकेत कोळीच्या पॅटमधून येतोय चौकार. वीस धावा धाव फलकावर. क्लास पाहायला मिळाला, अगदी कॉपी बुक स्टाईल मधला फटका अनिकेतच्या पॅटमधून निघाला. आणि फटके सातत्याने आहेत. मोठा खेळाडू आहे, दिग्गज फलंदाज आहे. अनेक स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी अनिकेत कोळीच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. अनेक मोठ्या संघांना खरं तर पराभवाचा धक्का देणं हे नेहमी करत आलाय मोहा कोळीवाडा संघ. आणि प्रतिस्पर्धी टीम जेव्हा अगदी मोठी टीम येते तेव्हा अनेक मोठ्या संघांना मात्र पराभूत केलं या संघानं. पुन्हा एकदा त्याच दिशेनं कट केले बॉलला आणि बॉल मात्र चाललाय तो सरळ पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता नजाकत भरा स्ट्रोक अनिकेतच्या पॅटमधून. आणखीन एक चौकार. तर मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्यासाठी हा ओळखला जातो. त्यामुळे ऑन साइडच नाही तर ऑफ साइडला सुद्धा खूप चांगले स्ट्रोक्स याच्या पॅटमधून सातत्याने तुम्हाला पाहायला मिळतील. स्क्वार कॅट
आडवा पॅटर्न ऑन साइडला फिरवलाय, स्क्वार लेगला झेल सोडलाय. अनिकेत कोळीचा झेल हा महागाचा ठरू शकतो. संधी चांगली होती या ठिकाणी, परंतु जज करता आलेलं नाहीये आणि एका मोठ्या फलंदाजाला जीवनदान देणं हे महागाचं ठरू शकेल. धाकटी टीमला बाल बाल बचावला अनिकेत. या एकेरी धावेनं टीमची टोटल मात्र पुढे जाऊन पोहोचली ती 25 या आकड्यावर. निम्म अंतर पार केलंय. अर्ध्या धावा धाव फलकावर आल्यात आणि त्याही दुसरं षटक सुरू असताना, त्यामुळे 48 धावा चेस करण्यासाठी फार वेळ लागणार नाही सध्याच्या घडीला हे चित्र पाहायला मिळतंय. ओमकार पुन्हा एकदा थोडासा शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. इकडे लेगस्टिकच्या बाहेरून गेला असावा, पंच तेच सांगत असताना व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. अशी लय बिघडले की काय अंकेश पाटीलची. 2 व्हाईट बॉल आतापर्यंत या ओव्हरमध्ये आपण पाहिलेत. 2 चौकार आल्यानंतर थोडासा दबाव तर जरूर आहे तो अंकेश पाटीलवर. तेच प्रयत्न करतोय वारंवार आपण पाहिले. तर ओमकार यावेळेस मात्र बेसावध होता आणि यष्टांच्या पाठीमागून थेट थ्रो नॉन स्ट्राईक एंडला पाठमोरा जात असताना मात्र कमाल त्या ठिकाणी रन आउटची शिकार केले. ब्रेक थ्रू दिलाय. धाकटी जुई संघानं सांघिक कामगिरीच्या जोरावर पहिलं यश संपादित केलंय. ओमकार कोळी मैदानाच्या बाहेर. चांगली बॅटिंग करत होता ओमकार. 1 षटकार 2 चौकाराच्या सहाय्यानं 14 धावांचं योगदान त्यानं सलामीला जात असताना दिलं. परंतु अबच्या विकेटची गरज होती. पहिली जोडी फोडणं गरजेचं होतं, ती अखेरीस फोडले. 26 या धावसंख्येवर पहिली सफलता धाकटी टीमला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 उल्केश कोळी दाखल झालाय. 48 धावांचं लक्ष. यानंतर तुम्हाला सामना पाहायला मिळेल तो उत्कर्ष सावळे. रसायनी परिसरामधील एक ताकदवान संघ आणि त्यांची लढाई आहे ती न्यू यंगस्टर वहाळ. अपील पाहायला मिळते. अपील खारीज केले पंचांनी. इकडे सुद्धा पहा बाल बाल बचावला असंच म्हणावं लागेल. उल्केश सुद्धा डेंजर एंडला धावत होता. 1 धाव या ठिकाणी प्राप्त झाले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. एक्स्ट्राज मध्ये बढोतरी. इकडे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 48चा पाठलाग करत असताना मोहा कोळीवाडा संघ 1 गडी बाद 27 धावा. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या ओव्हर्स मध्ये खूप चांगल्या धावा प्राप्त झाल्या त्या मोहा कोळीवाडा या संघाला आणि त्याचमुळे थोडंसं अंतर जरूर सोपं वाटते. परंतु रोहित घरत पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा मी तर म्हणेन महागडा ठरला होता. परंतु या ओव्हरमध्ये या गोलंदाजाला कमबॅक केल्याशिवाय गत्यंतर नाहीये. कोणत्याही परिस्थितीमध्ये धाकटी संघासाठी हे षटक मात्र निर्णायक ठरणार आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न. यावेळेचा हा चेंडू इकडे शॉर्ट फाईन लेगला सरकलाय. सिंगल त्या ठिकाणी प्राप्त होईल. 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 28 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. तो उल्केश कोळी आणि अनिकेत कोळी अशी जोडी सध्याच्या घडीला मैदानावर आहे. रोहित घरत चं हे षटक फार महत्वाचं असणार आहे. लेफ्ट हँडेड बॅटर, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन सध्याच्या घडीला मैदानावर.
कट करण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र बीट करून गेला हा चेंडू. निर्धाव, हे निर्धाव चेंडूची फार गरज आहे आणि हे चेंडू जर येत राहिले तर आपोआपच थोडासा प्रेशर बिल्ड होतो आणि जेव्हा जेव्हा फलंदाजांवर दबाव वाढतो तेव्हा फलंदाज स्वतःहून चुका करतात आणि त्या चुका करण्यास भाग पाडायचं असतं ते गोलंदाजांना. समोर खेचण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे. लॉंग ऑफचा फिल्डर वेगानं पुढे सरकलाय, चेल टिपलाय, फलंदाज होईल बाद. उल्केश कोळीची इनिंग संपुष्टात. दुसरा धक्का टीम मोहा कोळीवाड्याला. चांगली गोलंदाजी रोहित घरत करवी आपल्याला पाहायला मिळते आणि गरजेचं सुद्धा आहे या ओव्हरमध्ये. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे जात असताना सुयश कोळी यावेळेस मैदानामध्ये जातोय. अनिकेत कोळी आणि स्वप्नील कोळी यांना शुभेच्छा आल्यात. नितीन केणी धरणा, त्याचप्रमाणे अजनबी स्पोर्ट्स सोहळ्याच्या आयोजनासाठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. यावेळेस थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता, पॅकफुटला जाऊन कट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत का पॉइंटला सिंगल त्या ठिकाणी प्राप्त होईल, हे करावं लागेल. अनिकेतला जास्तीत जास्त या ठिकाणी स्ट्राईक देणं सुद्धा फार गरजेचं आहे, कारण तो चांगल्या धावा वेगानं धावा मात्र कमवू शकतो. या सिंगल रन होईल धावसंख्येमध्ये बदल आणि इकडून मोठे फटके जरी नाही आले, सिंगल डबल्सवर सुद्धा लक्ष कॉन्सन्ट्रेट केलं तरी सुद्धा या धावा होऊ शकतात, कारण सुरुवात चांगली झाली. स्विच करण्याचा प्रयत्न, विनाशकाली विपरीत बुद्धी. एक महत्वाची विकेट गमवून बसलाय मोहा कोळीवाडा संघ. इथून रोहित गरजचा धाकटीजुई संघ मात्र कमबॅक करू शकतो, कारण सगळ्यात महत्वाची विकेट यावेळेस मैदानाच्या बाहेर जाईल. अनिकेत कोळी यावेळेस बाद होतोय. चुकी केले मी तर म्हणेन. अनिकेत कोहलीनं सिंगल्स घेऊन सुद्धा पुढच्या षटकामध्ये जायला हवं होतं, कारण समोर प्रतिस्पर्धी टीमचा मुख्य गोलंदाजी करतोय आणि पहिल्या षटकामध्ये त्याला धावा पडल्या होत्या, त्यामुळे हे षटक चांगलं येणार हे आणि चांगलं करायचं सुद्धा होतं आणि त्याच दृष्टिकोनातून पावलं सुद्धा टाकली गेली रोहित गरतकरबी आणि आतापर्यंत मात्र यश प्राप्त झाले, कारण पहिले 5 चेंडू आपण पाहिले तर फक्त 2च धावा दिल्या त्या गोलंदाजानं. यावेळेस मात्र पहा फटका फसलाय, बॉल हवेमध्ये. रोहित गरत बराच धावलाय. इकडे दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, थ्रो गेलाय परंतु 2 रन्स कंप्लीट. पहा सेफली लँड झालाय. नोमॅन्स लँड एरियामध्ये मात्र बॉल पडला आणि त्यामुळे महत्वाच्या मित्र म्हणेन मोहा कोळीवाडा संघासाठी धावा येत नव्हत्या या ओव्हरमध्ये. कशाही येऊ द्या, 2 धावा मात्र प्राप्त झाल्यात. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 31 धावा. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 2 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी अद्यापही 17 धावांची आवश्यकता.
2 ओव्हर्समध्ये 17 धावांची गरज आहे. अनिकेत कोळी बाद झालाय, उल्केश बाद झालाय, ओमकार बाद झालाय, परंतु सुयश आणि जोगेंद्र या जोडीला मात्र इकडे विजय प्राप्त करावा लागेल आणि त्यासाठी लढावं लागेल. 2 ओव्हर्स. चौथ्या षटकाची जबाबदारी गोलंदाजी मार्कवर प्रथमेश खरतकडे सोपवले. 2 ओव्हर्समध्ये 17 आव्हानात्मक आहे. यावेळेचा हा चेंडू सोडून दिला होता. पाहूया, कोटी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल. 11 बॉल 17 रनची आवश्यकता. 17 नीडेड नाव. रिमेनिंग 11. पुन्हा एकदा प्रयत्न केला होता परंतु आणखीन एक बॉल डॉट. सोपं नाहीये या मैदानावर धावा काढणं. सुरुवात जरूर चांगली झाली होती परंतु रोहित गरजच्या षटकानं मात्र कमाल केले. एक जबरदस्त कमबॅक करून दिलाय आणि त्याच्या पाठोपाठ आता मात्र प्रथमेश घरत खूप सुंदर गोलंदाजी करतोय. पहिले 2 चेंडू निर्धाव आलेत आणि विचार करण्यास भाग पाडले ते सुयशला. आणखीन एक डॉट बॉल. मॅच फिरते आता मात्र. कमाल कमबॅक केला या मॅच मध्ये एमएमयू धाकटीज विथ टीमनं. पहिल्यांदा असं वाटत होतं सहजतेने या धावसंख्येचा पाठलाग करतोय की काय, परंतु क्रिकेट हा खेळच असा आहे, कधी खेळ पालटेल याचा नेम नाहीये. द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. आणि अनसर्टन्टी ही कायम या खेळामध्ये तुम्हाला पाहायला मिळते आणि म्हणूनच आम्हाला सर्वांना वेड लावणारा हा खेळ आहे क्रिकेट. चेंडू लेफ्ट केलाय ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेरून. पंच इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन. परंतु ज्या पद्धतीनं इकडे सुयश कोळी थोडासा धडपडतोय, मी तर म्हणेन थोडासा दबावाखाली खेळतो की काय. आडवा पॅटने खेळण्याचा प्रयत्न. थोडेसे पाय स्ट्रेच केले होते. अँगल बनवून गोलंदाजी करतोय आणि त्याचमुळे इकडे हाताला काही गवसत नाहीये. टेन्शन आता मात्र गोटामध्ये पाहायला मिळते. प्रचंड अस्वस्थता पसरले मोहा कोळीवाडा संघाच्या स्क्वॉड मध्ये. कारण हातात तोंडाशी आलेला घास आता मात्र हिरावून नेतोय की काय धाकटीजोई संघ, अशी चिन्ह सध्याच्या घडीला मैदानामध्ये निर्माण झालेत आणि त्याचमुळे आता मात्र टेन्शन वाढलंय. काय जबरदस्त आत्मविश्वास दिला रोहित गरजच्या षटकांना. प्रथमेश टिचून मारा. इथे थोडासा थांबला, वेट करून यावेळेस मात्र फटका एक्झिक्यूट केला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक वेगाने त्या ठिकाणी पोहोचला. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. दुसरी धाव घेण्याची रिस्क अजिबात घेतलेली नाहीये ती. जोगेंद्र कोळीनं आपला स्वतःवर विश्वास ठेवलाय कारण सुयश थोडासा चाचपडतोय आज खेळताना आणि त्याच कारणास्तव इकडे सिंगल एक्झिक्यूट करण्यात आली. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि या 7 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची आवश्यकता. 15 नीडेड नाव. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न मात्र सफल. कमबॅक केलं या मॅच मध्ये. पहिली 2 षटकं मोहा कोळीवाडाची, दुसरी 2 षटकं मात्र पाहायला मिळतात धाकटीजुईची. परंतु हे शेवटचं षटक मात्र कोणाचं असेल याकडे मात्र तमाम क्रीडा वर्गाच्या नजरा लागल्यात. ज्या ठिकाणी 18 बॉल 21 ची मॅच होती तो सामना आता मात्र 6 बॉल 15 वर येऊन पोहोचलाय. निशांत माळी एक दर्जेदार तंत्रशुद्ध फलंदाज. सावळी संघाचा सामना यानंतर निशांत माळीचा विचार केला तर मैदानाच्या बाहेर सुद्धा खरं तर आज मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न झालेत. MCA मान्यताप्रत पंच म्हणून त्यांची निवड झाली. रायगड जिल्ह्यामधून 2 आय थिंक पंच यामध्ये क्वालिफाय झाले यावर्षी आणि त्याच्यामध्ये निशांत हे नाव नक्कीच आपण सगळ्यांनीच वर्तमानपत्रामधून वाचलं असेल. मॅचकडे जाऊया. 6 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. पाहूया काय घडते या खेळामध्ये. दुसरा रोहित घरत यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर. 6 बॉल 15. सामना कठीण करून घेतलाय. सोपा वाटणारा पेपर आता मात्र अवघड करून घेतलाय तो मोहा कोळीवाडा संघानं. 18 बॉल 21 गणित 6 बॉल 15 वर येऊन पोहोचलोय. अनिकेत कोळीचा तो रिव्हर्स स्वीपचा फटका आणि त्यानंतर मात्र बदललेला हा सामना. पाहूया अजूनही जोगेंद्र कोळीमध्ये ती क्षमता आहे. अजूनही पाहायला गेलं तर सुयश कोळीनं बऱ्याच वेळेला असे अवघड सामने काढलेत. पहिला बॉल. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. बीप्स केवळ क्षेत्ररक्षक तैनात त्या ठिकाणी आहे. 1 रन मिळेल. सिंगल रन. त्यामुळे हा सामना जिंकायचा असेल तर 1-2 मोठे फटके खेळावेच लागतील.
तरच या मॅच मध्ये मात्र मोहा कोळीवाडा संघ जिंकू शकतो. आणि 48 धावा इकडे बचाव करण्याच्या तयारीमध्ये आहे तो धाकटी जुई संघ. सुपर कमबॅक. गोलंदाज तयार. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये 27 धावा होत्या. त्यानंतरच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये 4, चौथ्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा आल्या. चांगला ड्राईव्ह यावेळेस मात्र पाहायला मिळतो. लॉंग ऑनला वेगवान ड्राईव्ह आहे. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न. थ्रो स्ट्रायकर एंडला पाहावं लागेल. इकडे मात्र जोगेंद्र कोळी पोहोचला की नाही आणि याची चाचपणी आता मात्र तिसरे पंच करतील. रेफर टू द थर्ड अंपायर. टीबी अंपायरची मदत या निर्णयासाठी घेतली जाते. परंतु ज्या पद्धतीनं ताकटुजी संघ एकमेकांचं अभिनंदन करतात, थोडासा कॉन्फिडन्स मात्र त्यांचा दिसतोय. थोडेसे आश्वस्त आहेत की कदाचित हा फलंदाज बाद आहे की काय. ही बॉडी लँग्वेज, कारण टेन्शन आता मात्र जोगेंद्र कोळीवर सुद्धा आहे. पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय की नाही याची चाचपणी आता मात्र जरूर केली जाईल. आणि तिसरे पंच कंट्रोल रूम मधून हेमंत कोळी सर आपल्याला हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. आणि ही जर विकेट इकडे गेली तर मात्र काही खरं नाहीये. आणि फलंदाज बाद. जोगेंद्र कोळीला क्रीज सोडावी लागेल. सगळ्यात मोठा हादरा. आणखीन एक टर्निंग पॉइंट या मॅचचा. त्यामुळे कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये सुद्धा 1-2 मोठे फटके मारून जिंकता येऊ शकतो. ही शाश्वती मात्र मोहा कोळीवाडा संघाच्या पाठीराख्यानं होती. ती कुठेतरी आता मात्र पाहायला गेलं तर त्या स्वप्नांवर पाणी फेरत असताना अतिशय निर्णायक क्षणाला मात्र घेतलेली ही विकेट. आणि हा सामना आता मात्र मी तर म्हणेन पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये एमएमव्ही धाकटी जुई हा संघ पाहायला मिळतोय. 2 ओव्हर्स मध्ये 27 धावा झाल्या होत्या मोहा कोळीवाड्याच्या. 7च्या सरासरीनं धावा काढायच्या होत्या उर्वरित 3 ओव्हर्स मध्ये. आणि आता मात्र अंतर कठीण झालंय. 4 बॉल 13 रनची आवश्यकता. ओ बॅक टू द बॉलर्स. फॉलो थ्रू मध्ये स्टॉप केला. इकडे मात्र आणखीन एक फलंदाज मात्र बाद होईल. रनआउटच्या स्वरूपात जसा आतमध्ये गेलाय कुणाल तसंच त्याला माघारी परतावं लागेल. सामना फसलाय. 3 चेंडू 13 धावांची आवश्यकता. सुयश कोळीने मी तर म्हणेन हा सामना थोडासा कठीण केला होता. जे डॉट बॉल्स खेळला होता सुयश कोळी, सुयश कोळी मात्र इकडे चित्तथरारक विजय मिळवून देणार का. सुयश कोळीमध्ये क्षमता जरूर आहे आणि वारंवार अनेक मैदानावर मात्र त्यानं ती सिद्ध सुद्धा केले. अनेक सामने अवघड असणारे सामने मात्र त्यानं सोपे करून दिलेत. आजपर्यंतचा हा इतिहास आहे. परंतु इतिहासाला क्रिकेटमध्ये विचारतोय कोण? तुम्ही प्रेझेंटमध्ये काय करताय, तुम्ही वर्तमानामध्ये तुम्ही काय करताय, यावर मात्र तुमचंही भविष्य आणि तुमच्या संघाचं सुद्धा भवितव्य अवलंबून असतं. सुयश कोळी अनेक डॉट बॉल खेळलाय. परंतु पाहूया इकडे आता मात्र 3 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. कोणत्याही सिच्युएशन मध्ये रन्स प्रत्येक चेंडूवर यायलाच हवेत. याबेचा हा चेंडू पाहूया. इकडे मात्र थोडासा फाईन स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. इकडे व्हाईट बॉलचा इशारा मात्र आलाय. एक अतिरिक्त रन. त्यामुळं 2 षटकार किंवा 3 चौकारांना हा सामना जिंकता येऊ शकतो. 2 मोठे फटके सजवायचे. 3 चेंडूंचा खेळ बाकी. 12 धावांची आवश्यकता. सुयशचा हा स्ट्रोक अगदी समोर खेचलाय. लॉंग ऑफला सिंगल फक्त मिळेल आणि इकडे मात्र बाद व्हावं लागेल ते सुयश कोळीला नॉन स्ट्राईक एंडला. आणि आता मात्र संपूर्णपणे या मॅच मध्ये वर्चस्व गाजवत असताना एमएमव्ही धाकटी जुई संघ 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. बऱ्याच वेळेला संघ आपण पाहतो एका प्रमुख फलंदाजांवर अवलंबून असं हेच घडलं मोहा कोळीवाडा संघाच्या बाबतीमध्ये.
यावेळेचा हा चेंडू वेगवान बॉल होता. रोहित घरतचा सरळ झपकन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय आणि आता मात्र संपूर्णपणे गडद पराभवाच्या छायेमध्ये मोहा कोळीवाडा संघ, सगळ्यांनाच वाटलं होतं हा संघ सहजतेनं जिंकेल, परंतु इकडे मात्र त्यांच्या कामगिरीवर पाणी फिरलंय. फटका तर आलाय, परंतु यावेळेस मात्र एक फटका कमी पडला असंच म्हणावं लागेल, परंतु हा सामना मात्र जिंकलाय तो MVMV धाकटीजुई या संघानं. कमाल केलंय. अभिनंदन टीम धाकटीजुई. हार्ड लक मोहा कोळीवाडा. त्यानंतरचा सामना सावळे संघ. लगेच निर्णयाची अंमलबजावणी करायची आपण. बॅटिंग की फिल्डिंग.